मुंबईजवळचा कल्याण हा भाग आहे. या भागामध्ये महात्मा फुले पोलीस चौकी आहे आणि या पोलीस चौकीमध्ये एक महिला, एक मध्यमवयीन महिला या पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे. तिथे गेल्यानंतर ती विचारते, की इथले साहेब कुठे आहेत किंवा ठाण्याचे इन्चार्ज कुठे आहेत? तर मग तिची जी भेट आहे ही ठाणे इन्चार्ज यांच्यासोबत केलेली आहे. आता ही महिला रडायला सुरुवात केलेली आहे आणि ती त्या ठाणे इन्चार्जना सांगते, की "साहेब, माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माझ्यावरती आभाळ फाटलेलं आहे. आणि आता मला काय करावं सुचत नाही आहे." आता कसंबसं या ठाणे इन्चार्ज यांनी या महिलेला शांत केलं आहे. तिला प्यायला पाणी दिलं आहे. तिला खुर्चीमध्ये बसायला दिलं आहे आणि मग ते तिला म्हणतात, की "बाई, नक्की काय झालं ते सविस्तरपणे तुम्ही मला सांगा." आणि मग या स्त्रीने, या महिलेने पोलिसांना जे काही तिच्यासोबत चुकीचं घडलेलं होतं, हे तिने सांगायला सुरुवात केलेली आहे. ती म्हणते, की "साहेब, माझ्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे किंवा अत्याचार झालेला आहे आणि माझी जी मुलगी आहे ही अल्पवयीन आहे." आता हे सगळं पोलिसांनी ऐकून घेतलं आहे आणि मग सविस्तरपणे चौकशी सुरू केलेली आहे. कारण अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रसंग पोलिसांना समोर दिसत होता. त्याच्यामुळे मग पोलिसांनी जी माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा मग पोलिसांनी त्याला विचारलं आहे, की "बाई, हे नक्की कसं झालं? तुम्ही राहता कुठे?" त्यावेळेला मग त्यांनी सांगितलेलं आहे, की "मी कल्याणमध्येच महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझं वास्तव्याला आहे. काही वर्षांपासून इथे राहते आणि माझी जी मुलगी आहे, ही मुलगी कॉलेजमध्ये शिकते आणि ती अल्पवयीन आहे." अल्पवयीन म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वय आहे आणि तिच्यावरती तब्बल 7 नराधमांनी आळीपाळीने गेल्या 5 महिन्यापासून शारीरिक अत्याचार केलेला आहे. आता हे सांगितल्यानंतर मग पोलिसांना अजूनच धक्का बसलेला आहे. कारण आता ही जी केस आहे ही सर्वसामान्य राहिलेली नव्हती. अत्यंत गंभीर असा गुन्हा पोलिसांना समोर दिसत होता. त्याच्यामुळे मग पोलिसांनी अजून माहिती घेतलेली आहे. ती महिला पोलिसांना सांगते, की "माझी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेते आणि शिक्षण घेत असतानाच सोशल मीडियाचा देखील ती वापर करत आलेली होती आणि Instagramवरून एका तरुणाच्या ती संपर्कामध्ये आलेली होती." आणि आता होतंय कसं, की कॉलेज आहे, मुलं आजकालची सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे करताना आपण इकडे-तिकडे बघत असतो. त्याच्यामुळे मलाही या गोष्टीमध्ये काही नवीन वाटलं नाही आणि हे मला या गोष्टी माहिती होत्या. कारण या जगामध्ये सगळेच जण सोशल मीडिया वापरतात. तर माझ्या मुलीने जर का सोशल मीडियाचा यूज करत असेल, तर तिने चुकीचं काय केलं? असं मग ती पोलिसांना सांगत होती. आणि हे सगळं करत असतानाच जो तरुण या माझ्या मुलीच्या संपर्कामध्ये आलेला आहे, यांचं Instagram या सोशल मीडियाच्या ॲपवरून मैत्री झालेली आहे आणि मैत्रीमध्ये ते एकमेकांशी बोलत होते. आता ज्यावेळेला मुलं-मुली आजकाल मोबाईलवरून बोलतात, तर ते मोबाईलवरून बोलताना कोणाशी बोलतात? डोक्यावरती पांघरूण घेऊन जे चॅटिंग करतात, हे कोणाशी करतात? किंवा ते काही अभ्यास करतात किंवा इतर काही व्हिडिओ बघतात, हे कुणालाच काही कळत नसतं. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांना नॉर्मल वाटत असतात. तसंच मला देखील वाटलेलं आहे. आणि मग त्यांचं जे मैत्रीचं रूपांतर आहे, काही काळानंतर प्रेमामध्ये झालं आहे आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर हा जो तिचा मित्र आहे, ज्याचं नाव राहुल असं समोर येतं आहे, तर त्याने तिच्यासोबत प्रेम झाल्यानंतर शारीरिक अत्याचार केलेला आहे. आता हा अत्याचार कसा होऊ शकतो? कारण अत्याचार किंवा शारीरिक संबंध ठेवत असताना या संबंधांचं त्याने रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे आणि हे रेकॉर्डिंग दाखवूनच त्या मुलीला तो आता वारंवार तिच्यावरती शारीरिक अत्याचार करत होता. आता ही माहिती अशी या महिलेने पोलिसांना दिलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर राहुल ह्या त्याचा जो मित्र आहे, आपल्याकडच्या व्हिडिओ क्लिप्स त्याचा जिगरी दोस्त देवा याला पाठवतो आहे. आता या मैत्रिणीचं किंवा आपल्या मित्राचं आणि आपल्या मैत्रिणीचं शरीर संबंध बघून त्याचा जो मित्र आहे हा देखील चेकाळलेला आहे आणि मग त्याने या मुलीला संपर्क केला आहे आणि संपर्क केल्यानंतर तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्याची त्याने मागणी केलेली आहे. तिने त्याला नकार दिला आहे. पण आपल्याकडे तुझे प्रूफ आहे किंवा तुझे जे व्हिडिओ आहेत, तुझे अश्लील व्हिडिओ मी सोशल मीडियावरती टाकेन, व्हायरल करेन आणि तुझी बदनामी होईल, असं त्याने तिला धमकी दिली आहे. त्याच्यामुळे मग त्याने तिच्यासोबत देखील शरीर संबंध ठेवलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या आणि त्या मुलीचे शरीर संबंधाचे व्हिडिओ त्यांनी काढून घेतलेत आणि ते व्हिडिओ त्यांनी त्याचा मित्र अजित याला पाठवले. आता अजितने ते व्हिडिओ बघितलेले आहेत आणि त्याच्या मित्राचे आणि त्या मुलीचे जे व्हिडिओ आहेत हे बघून मग अजितने त्या मुलीशी संपर्क केला आहे आणि मग पुन्हा एकदा त्याने तिच्यावरती व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिलेली आहे आणि मग त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अजितने त्याचा मित्र गौरव याला ते व्हिडिओ पाठवले. गौरवने पुन्हा एकदा त्या मुलीशी संपर्क करून तिच्यासोबत शारीरिक अत्याचार केलेला आहे किंवा तिला शरीर संबंध ठेवण्याला भाग पाडले. गौरवने त्याचा मित्र हर्षल याला ते व्हिडिओ पाठवले आणि मग त्याने देखील या मुलीसोबत शरीर संबंध ठेवलेले आहेत, जोर जबरदस्ती केलेली आहे. हर्षलने त्याचा मित्र जयेश
याला ते व्हिडिओ पाठवले आणि जयेशने देखील त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहे. जयेशने त्याचा मित्र किरण याला व्हिडिओ पाठवले आणि मग या किरणने देखील या मुलीसोबत आत्तापर्यंत त्याच्या 6 मित्रांनी जे प्रकार केलेले होते, ज्या पद्धतीने तिला ब्लॅकमेल केलेलं होतं, त्याच पद्धतीने ब्लॅकमेल करून किरणने देखील त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत. आणि या 7ही जणांनी त्या मुलीला तुझे व्हिडिओ व्हायरल करणार आणि किंवा तुझ्या कुटुंबापर्यंत पोहोचवणार हे सगळं सांगून मग तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत. ही महिला सांगते की हे सगळेच्या सगळे तरुण हे अत्यंत श्रीमंत कुटुंबातील आहेत, त्याचबरोबर मुरबाड आणि भिवंडी या भागामध्ये राहणारे आहेत. आणि अशी माहिती समोर येते की या सगळ्या शारीरिक संबंधाचा परिपाक म्हणून सदर मुलगी ही गरोदर देखील राहिलेली होती आणि मागील काही महिन्यांपासून मानसिक किंवा शारीरिक त्रासातून जात होती आणि तिचा जो मानसिक त्रास आहे हा त्रास घरच्यांना जाणवलेला होता. तिच्याकडे योग्य ती चौकशी देखील घरच्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आपले व्हिडिओ व्हायरल होतील किंवा या सगळ्याच्या भीतीने या मुलीने आपलं तोंड घरच्यांपुढे देखील उघडलेलं नव्हतं. परंतु आजकाल सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे किंवा हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जर का एकाकडून दुसऱ्याला लीक झाले तर मग हे व्हायरल व्हायला वेळ लागत नाही आणि हे व्हिडिओज या मुलीच्या कुटुंबापर्यंत देखील पोचलेले आहेत आणि हे कुटुंबापर्यंत पोचल्यानंतर मग आपल्या मुलीसोबत काहीतरी फार मोठं चुकीचं घडलेलं आहे ही घरच्यांना कळलेलं आहे. त्यामुळे तातडीने त्यांनी सगळं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे आणि पोलिसांपुढे आपली कैफियत मांडलेली आहे. पोलिसांनी देखील FIR रजिस्टर करून घेतला आहे आणि सदर 7ही तरुणांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे. यांच्यावरती पोस्को कायदा किंवा भारतीय अनेक कलमांनुसार आता योग्य ती कारवाई सुरू आहे. परंतु आता आपण या सगळ्या घटनेमधून किंवा या गोष्टीमधून या सत्यकथेमधून काय समजून घ्यायचं आहे, तर ज्या वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येता त्यावेळेला समोर आपल्या जी व्यक्ती आहे ही व्यक्ती आभासी आहे. तिचं जग, तिची नियत आणि तिच्याकडे असलेला पैसा अडका किंवा आपल्याला त्याचं चारित्र्य देखील माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येणाऱ्या व्यक्तीपर्यंत अजिबात विश्वास ठेवू नये आणि विश्वास जर आपण समोरच्या व्यक्तीवर ठेवला नाही तर मात्र आपण त्याच्यावरती प्रेमही करणार नाही किंवा आपल्याला सोबत शरीर संबंध किंवा अत्याचार अशासारख्या घटना आपल्याला घडणार नाहीत. आणि हे सगळं टाळायचं असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पुढे येणाऱ्या व्यक्तीवर आपण कदापि विश्वास ठेवू नये. धन्यवाद.